नमस्कार, मी सुजित. मीडिया रिसर्च अँड स्टडी सेंटरच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. सगळ्यात पहिली नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. योग गुरु रामदेव यांचे उपोषण सुरू. काँग्रेसने उडवली खिल्ली. मुंबईच्या महिला वकील हत्येची केस समोर आली. चौकीदाराला अटक. 2G घोटाळ्याचे नुकसान सामान्य जनतेवर. युवराज पुन्हा टीममध्ये. हरभजन आणि लक्ष्मण यांचीही वापसी. शिव्या आणि गोळ्यांचा भडीमार. गँग्स ऑफ वासेपूर पार्ट 2 झाली रिलीज. आता पाहूया सविस्तर घडामोडी. योग गुरु बाबा रामदेव यांनी आपल्या समर्थकांसोबत आजपासून दिल्लीमध्ये 3 दिवसीय उपोषण सुरू केले. मजबूत लोकपाल कायदा बनवा व विदेशी बँकांमध्ये जमा असलेला काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी सरकारला शेवटची संधी दिली. मागच्या वर्षी जून महिन्यात मध्यरात्रीत पोलिसांनी कारवाई केल्याने त्यांना आपले आंदोलन मागे घ्यावे लागले. पुन्हा एकदा रामलीला मैदानामध्ये उपोषण करताना योग गुरूंनी सांगितले, या आंदोलनामागे त्यांचा कोणताही राजनैतिक अजेंडा नाही. बाबांच्या मंचावर अण्णा हजारे आणि त्यांचे कार्यकर्तेही दिसून आले नाहीत, तर रामदेव यांनी मागच्या महिन्यात टीम अण्णाच्या उपोषणात समर्थन दाखवले होते. रामदेव यांच्या उपोषणाची काँग्रेसने खिल्ली उडवताना काँग्रेसच्या प्रवक्त्या रेणुका चौधरी म्हणाल्या की कडाक्याच्या गरमीत कमी जेवण आणि जास्त पाणी शरीराला चांगले असते. मुंबईत वडाळ्याच्या एका प्रायव्हेट फर्ममध्ये काम करणारी महिला वकील पल्लवी पुरकायस्थ हिच्या हत्येचा कट अखेर बाहेर आला. वडाळ्याच्या हिमालयन हाऊसिंग सोसायटीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आपल्या मित्रासोबत राहत असलेली पल्लवी ही दिल्लीच्या कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव अतनू पुरकायस्थ यांची मुलगी आहे. मुंबई पोलिसांच्या मते सोसायटीच्या एका सिक्युरिटी गार्डने IAS ऑफिसरच्या मुलीची हत्या केली. मुंबई पोलिसांनी हिमालयन हाऊसिंग सोसायटीच्या सिक्युरिटी गार्ड सज्जाद पठाण याला गुन्ह्यासंदर्भात अटक केली. सिक्युरिटी गार्ड सज्जाद पठाण याने पल्लवीचा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पल्लवीने त्याला हिसकावले. त्यात सज्जादने पल्लवीची हत्या केली. हत्येचा गुन्हा कबूल करणाऱ्या 22 वर्षीय सज्जाद, जो जम्मू काश्मीरच्या बारामुलामध्ये राहणारा आहे. खुनानंतर सज्जादने मुंबईत खूप ठिकाणी लपण्याचे प्रयत्न केले, पण क्राईम ब्रँचने त्याला पकडले. तो जम्मू काश्मीरला पळून जाणार होता. मुंबई पोलिसांनी त्याला मुंबई सेंट्रल स्टेशनला ताब्यात घेतले. 2G घोटाळ्याचा तोटा आता सामान्य जनतेला भोगावा लागणार आहे. घोटाळा बाहेर आल्याने सुप्रीम कोर्टाने 122 परवाने रद्द केले आहेत आणि त्याच्या लिलावाचे आदेश दिले होते. आता नवीन लिलावामध्ये 2G स्पेक्ट्रमची रिझर्व्ह किंमत 14 करोड रुपये ठेवली आहे, ज्याचे नुकसान आता सामान्य जनतेला भरावे लागेल. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आता प्रत्येक कॉल मागे 37 ते 49 पैसे वाढणार आहेत. दूरसंचार कंपन्यांवर पण 3.7 लाख करोड रुपयापासून ते 4.5 लाख करोड रुपये इतके नुकसान भरावे लागेल. जर स्पेक्ट्रम 10 वर्षासाठी दिले जात असेल तर कॉल मागे 49 पैसे प्रति मिनिट आणि हा अवधी 20 वर्ष झाला तर 37 पैसे प्रति मिनिट होण्याची शक्यता आहे. युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी आता खुशखबर. युवराज सिंगने कॅन्सरवर मात केल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट टीममध्ये हजेरी लावली आहे. युवराज सिंगची 2020 वर्ल्ड कपसाठी निवड केली आहे. युवराज सिंग सांगतो की त्याला असे वाटते तो देशासाठी पहिल्यांदा खेळणार आहे. खरं तर टीममध्ये जागा मिळवणं कठीण आहे. तो यात स्वतःला सिद्ध करून दाखवेल. श्रीलंकेमध्ये 18 सप्टेंबरपासून चालू होणाऱ्या 2020 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची आज घोषणा झाली. टेस्ट टीममध्ये VVS लक्ष्मणची निवड करून कलात्मक खेळाडूंच्या कार्यक्षमतेवर निर्माण होणाऱ्या आरोपांना पूर्णविराम लागला आहे. लक्ष्मण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामध्ये चांगलं प्रदर्शन करू शकला नाही. त्याच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तसेच गेल्या वर्षापासून जास्त वेळ बाहेर असलेला ऑफ स्पिनर हरभजन पण यावेळी 2020 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात दिसेल. नुकतीच अनुराग कश्यपची नवी फिल्म गँग्स ऑफ वासेपूर पार्ट 2 बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी नाही तर बुधवारी प्रदर्शित झाली आहे. गँग्स ऑफ वासेपूर 2 ही काही महिन्यापूर्वी रिलीज झालेल्या गँग्स ऑफ वासेपूरची सिक्वेल आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि हुमा कुरेशी दिसतील. सेन्सर बोर्डने फिल्मला A सर्टिफिकेट दिले आहे. 22 जूनला रिलीज झालेली गँग्स ऑफ वासेपूर पार्ट 1च्या यशानंतर सगळ्यांची नजर या फिल्मवर आहे. जेव्हा तुम्ही गँग्स ऑफ वासेपूरचा दुसरा भाग पाहायला जाणार तेव्हा फिल्मची कहाणी जिथे पहिला गँग्स ऑफ वासेपूर संपला होता तिथे सुरू होईल. पहिल्या भागापेक्षा खूप काही बदलानंतर 2 कुटुंबांमधील वैर हे चित्रपटात दिसेल. 2 कुटुंबांच्या वादावादीत भांडणात रंगत गेलेला हा सिनेमा आहे. या फिल्मची खास गोष्ट अशी आहे की हॉलिवूडमध्ये पिक्चरची बॅक टू बॅक सिरीज दाखवायची परंपरा असते, पण भारतीय सिनेमाच्या इतिहासामध्ये हा फॉर्म्युला पहिल्यांदाच वापरला जाणार आहे. गँग्स ऑफ वासेपूरचा दुसरा भाग पहिल्या भागाच्या 15 मिनिटाच्या पहिल्या ब्रेकनंतर सर्व थिएटरमध्ये दाखवला जाणार आहे. या बुलेटिनमध्ये आज इतकेच. बाकीच्या बातम्यांसाठी पाहत राहा मीडिया रिसर्च अँड स्टडी सेंटर न्यूज.